नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका व्हिडिओसह। माझा व्हिडिओ पाहण्यासाठी एंडपर्यंत कंटिन्यू नक्की राहा। आजचा दिवस हा रोजच्याप्रमाणे सारखा नसतो। आपण कितीही प्रयत्न केला की रोजचं तेच रुटीन फॉलो करायचं तर आपल्याला ते जमत नाही। आपला रोजचा दिवस हा थोडाफार वेगळा असतोच। आपण जे आज केलेलं असतं ते उद्या घडतंच असं नाही। आपण जे प्लॅनिंग करतो ते त्या प्लॅनिंगनुसार चाललं तर थोड्या गोष्टी आपल्याला सुरळीत होण्यास मदत होतात। आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी शिकत राहणं खूप महत्त्वाचे आहे। ज्या वेळेला आपण शिकत असतो, आपण ज्या वेळेला भरपूर असा विचार करतो, त्या विचारामुळे आपल्या मनात खूप असा गोंधळ उडलेला असतो। असं म्हणतात की युद्ध हे 2 वेळा होतं, एकदा मनामध्ये आणि एकदा रणांगणामध्ये। जास्त विचार करतो आपण त्यावेळेला मनामध्ये भरपूर विचाराचा गोंधळ उडतो। त्यावेळेला आपल्या मनामध्ये आणि आपलं एक सबकॉन्शियस माइंड असतं ते कार्यरत असतं। आपण जे विचार ग्रहण करतो ते आपण जे बघतो, ऐकतो, या जगात दिसणारी प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक व्यक्ती ही आपल्याशी कम्युनिकेट करत असते। ह्या जगात कोणतीही अशी वस्तू नाही की जी आपल्याशी कम्युनिकेट करत नाही, कारण काही ना काहीतरी आपण त्या गोष्टीमधून शिकत असतो। जसं की आपण रस्त्यावरून चालत असताना बॅनर, ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिसतात, तेही आपल्याशी कम्युनिकेट करत असतात, तेही आपल्याला काही ना काहीतरी माहिती देत असतात, बरोबर ना? त्याचप्रमाणे आपल्याला आयुष्यात प्रत्येक भेटणारी व्यक्ती ही काही ना काही धडा शिकून जात असते, त्याचा आपण बोध घेतला पाहिजे। आणि संवाद कौशल्य खूप महत्त्वाचं आहे। आपण जितका संवाद करू तितका आपला मनामध्ये चाललेला गोंधळ, विचार हे थोडेफार का होईना शांत व्हायला मदत होतात। आणि त्यासाठी आपण कम्युनिकेट करणं खूप गरजेचं आहे। काही ना काहीतरी शिकत राहणं पण खूप गरजेचं आहे। आपण काही ना काही शिकत राहिलो तर आपला वेळ हा वाया जात नाही। आपण आपला कुठंतरी वेळ हा खर्च करत आहोत, आपल्यावर कुठं ना कुठंतरी स्वतःला अपग्रेड करत आहोत असा त्याचा अर्थ होतो। आणि तुम्हाला कुठंतरी आपल्याला मानसिक समाधान वाटतं की आपण काहीतरी आयुष्यात करत आहोत। हे गिल्ट येत नाही की आपण घरीच आहोत, काहीही करत नाही। यासाठी काही ना काहीतरी शिकत राहणं खूप गरजेचं आहे। आणि इथं मला ॲलोवेराच्या कटिंग्स भेटल्या होत्या, त्या मी लावून दिलेल्या आहेत। त्या मी वेगवेगळ्या भागामध्ये लावून दिल्या होत्या, तुम्ही बघितल्याच असाल। मग मी विचार केला की कशाला ते पॉट आणि कशातरी कोणतीतरी कटिंग्स लावता येईल, यासाठी मी ते पुन्हा त्यामधील ॲलोवेरा काढून या मोठ्या ॲलोवेरा बॉक्समध्ये लावून दिले। आता यामध्ये मी पुन्हा कोणत्या तरी कटिंग्स लावीन। आणि आज मी एक गोष्ट शिकले, तुम्हाला सांगितले मगाशी काही ना काहीतरी आयुष्यात शिकत राहिलं पाहिजे, बरोबर ना? त्याचप्रमाणे मी आज एक गोष्ट शिकले, आपल्याकडे भरपूर अशा डिक्लटर वस्तू असतात, त्याचा आपण रियूज केला पाहिजे। आपण बायका असतो ना, कोणत्याही गोष्टीचा वापर हा भरभरून करतो, बरोबर ना? मग माझ्याकडे जुनी भांडी होती, त्याचा मी भांड्याच्या दुकानामध्ये गेले आणि किलोप्रमाणे ते मी तिथं सेल केले। असं घेतात बरं का आपल्याला, कासे असेल, तांबे असेल, पितळ असेल, प्लास्टिक असेल, स्टील असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपल्या कॅटेगरीमध्ये येतात, बरोबर ना? ॲल्युमिनियम असेल, ह्या सर्व प्रकारच्या कॅटेगरीतल्या त्यांनी वेगवेगळ्या रेटप्रमाणे रेट करून त्याचा मोलभाव करून आपल्याला ती भांडी त्यांनी रिटर्न घेतात आणि त्या मोबदल्यात आपल्याला कोणती तरी चांगली वस्तू आपण घेऊ शकतो, असं हे मला समजलं। मग त्यासाठी मी दुकानामध्ये गेले आणि परत अशा थोड्या गोष्टी मी पुऱ्या सेल केल्या, ज्या मला नको होत्या, एक्स्ट्राच्या होत्या।
आणि त्यापासून मी वस्तू घेऊन आल्या. त्या मी कोणत्या वस्तू घेतल्या ते तुमच्याशी पुढे मी शेअर करेनच. चला, ही पहिली आहे ऑइल बॉटल. ही मी देवघरात तेल ठेवण्यासाठी घेतलेली आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे. ॲक्च्युली ही वरून पडलीसुद्धा माझ्या हातून पहिलं ओपनिंग, परंतु काहीही झालं नाही. हे लीड आहे ना वरचं, हे काचेचं नाही, ते लीड ना प्लॅस्टिकचं आहे आणि जे वरचं झाकण आहे ना ते स्टीलचं आहे आणि खूप छान आहे प्रोडक्ट. मला खूप आवडलं आणि ते ना मधून ओपन होतं आणि त्याला तेल ओतण्यासाठी ना जे नोझल आहे ना ते एका बाजून असं थोडं चप्पट आहे, पाहू शकता. त्यामुळे तेल काही गळत नाही व्यवस्थितपणे. तेल दिव्यामध्ये घालतो ना त्यावेळेला ते व्यवस्थितपणे ओतलं जातं आणि अशा प्रकारे ते ओपन होतं. आणि खालचा भाग आहे ना तो स्टीलचा आहे, त्यामुळे आपल्याला क्लीन करण्यासाठी खूप छान एकदम इझी जातं आणि आपल्याला तेल गळत आहे याचंही त्रास होत नाही आणि आपल्याला तेल केवढं आहे ते आपल्याला ट्रान्सपरंट असल्यामुळे ते दिसून येतं. दुसरं प्रोडक्ट दाखवते तुम्हाला. एक असा डोसाचा पॅन घेऊन आले मी. माझ्याकडे ऑलरेडी एक होता, तो खराब झाला, त्यासाठी मी हा एक डोसाचा पॅन घेऊन आले. ती तुम्ही पहिली वस्तू बघितला ती मला काहीतरी 350ला पडलेली आहे आणि हा तवासुद्धा मला 300 रुपयालाच पडलेला आहे. खूप तिथं ऑफर चालू होत्या. आता मान्सून सीझन असतो ना, खूप ऑफर चालू असतात, त्यावेळेलाच आपण खरेदी करावी आणि त्यावेळेला मी हा तवा घेतलेला आहे. डोसा आता करते, ज्यावेळेला ओपनिंग करते त्यावेळेला मी तुमच्याशी शेअर करते. आणि हा सगळ्यात माझा फेवरेट म्हणाल तर हा युनिक असा पाण्याचा जग. हा पाण्याचा जग खूप छान आहे. असं वरून ओपन करायचं आहे आणि थोडं खूप टाईट बसतं, खरं क्वालिटी एकदम खूप उत्तम आहे. आणि जी मी सगळी भांडी दाखवली ना ती पुरी मला जाडजूड आणि चांगल्या क्वालिटीची भेटलेली आहेत. कमी प्राईस आहे म्हणजे लो क्वालिटीमध्ये भेटलं असं नाही. तुम्ही तुमच्याकडे जे ऑफलाईन आपण ज्या वेळेला घेतो ना त्या क्वालिटीमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येत नाही, कारण की आपल्याला तिथे प्रोडक्ट गुड क्वालिटीचे भेटतात, बरोबर ना. ज्यावेळेला तुम्ही शॉपिंग कराल त्यावेळेला तुम्ही प्रायोरिटी द्या की तुम्ही ऑफलाईन शॉपिंग कराल. आणि अशा गोष्टी देऊन जर तुम्ही नवीन वस्तू घेत असाल तर काय किती छान गोष्ट आहे ना ही. आपण जुनं देऊन नवीन वस्तू घेणं. जुनं ते सोनं असं का म्हणतात, जुनं देऊन नवीन वस्तू घ्या. आणि हा एक चपाती ठेवण्याचा हॉट बॉक्स हा एक घेतलेला आहे मी आणि खूप छान आहे, खूप छान आवडलं मला. अशा प्रकारे तुम्ही घालून मग ते लॉक करू शकता. खूप छान आहे आणि चपात्या अशा दुमडून ठेवायची जरूरत लागत नाही. आसक्या तुम्ही त्या चपात्या ठेवू शकता आणि अशा प्रकारे लॉक करू शकता. दोन्ही बाजूने लॉकची सिस्टीम आहे आणि हे सुद्धा प्रोडक्ट खूप छान वाटलं मला आणि ह्याची क्वालिटीही खूप छान आहे. आणि जर हे मला पुरे प्रोडक्ट जर ऑफलाईन मी घेतलेले आहेत, परंतु ऑनलाईन जर भेटत असेल मी सर्च करून तुम्हाला त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तेथून घेऊ शकता. जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर पाहू शकता अशी क्वालिटी आहे, आतून पण असं आहे. आणि सगळ्यात लास्ट वस्तू, सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात महागडी वस्तू ही आहे. सरप्राईज, एक मिनिट दाखवते तुम्हाला. हे आहे स्टीमर, एक प्रकारचं स्टीमर आहे. तुम्ही याच्यामध्ये मोदक करू शकता, मोमोज करू शकता, काही उकड करू शकता. यासाठी हे 2 पॅनल आहेत, हे 2 असे भांडी आहेत आणि त्यावर अशी लीड आहे आणि पाहू शकता. ॲक्च्युली याची किंमत 2000 होती, परंतु मला हे 1200ला भेटलेलं आहे आणि ऑफर्स चालू आहेत ना त्यासाठी. आणि त्याचा रेट कसा आहे थोडा आता 60% ऑफ, 70% ऑफ, 50% असं सगळ्या प्रोडक्टचं
त्याच्या कॅटेगरी वाईज ना वर खाली असं रेट आहे. मी ॲक्च्युली चॉपर घेणार होते, परंतु चॉपर हे आमच्या बजेटचं बाहेर होतं, त्यासाठी मग हे स्टीमर नव्हतं माझ्याकडे. आणि आता कसंही माझ्याकडे गणपती येणार आहे, त्यामध्ये उकडी मोदक करायचेच आहे. ह्या प्लॅनिंगनुसार मी हे भांडं घेतलेलं आहे. आणि ह्याची वॉरंटी ना 24 महिन्याची आहे, म्हणजे 2 वर्षाची आहे. जर याला तुम्ही काहीही झालं तर तुम्ही रिटर्न करू शकता असे त्यांनी मला सांगितले. त्यांच्या त्या प्रोसिजरमध्ये लिहिलेलं आहे की काहीही झालं तर तुम्ही हे रिटर्न करू शकता. 24 महिन्याची त्याला वॉरंटी कार्ड आहे. त्यांनी सांगितले की वॉरंटी कार्ड तेवढं तुम्ही जपून ठेवा, आणि परत ज्या वेळेला तुम्हाला रिप्लेसमेंट करायचा असेल, काहीही इश्यू झाला तर तुम्ही हे रिप्लेसमेंटसुद्धा करू शकता असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि हे पाहू शकता, हे ग्लास लीडसुद्धा ग्लासचे नाही आहे, काय म्हणतात, कोणतं लीड म्हणतात ते, प्लास्टिक मिक्स असतं ना त्या पद्धतीचं आहे ते. ॲक्च्युली ग्लास म्हणजे ग्लासमध्ये येत नाही ॲक्च्युली. आणि हे ना ज्यावेळेला आपण असे प्रोडक्ट हाताळत असतो ना, याची केअर करणंही खूप गरजेचं असतं. याला ना आपण जे मोठ्या तारेचे स्क्रबर असतात ना, ते यूज करायचे नाही, कधीही स्पंजच्या स्क्रबरनं वॉश करायचं, हेही त्यांनी आम्हाला सांगितले. आणि ह्याचं प्रोसिजर काय त्याच्यामध्ये ना त्यांनी तेही सांगितलं, त्याच्यात लिहिलेलं आहे. ज्यावेळेला आपण गरम करतो ना त्यावेळेला 2 ग्लास पाणी आणि त्याच्यामध्ये कधीही वाफवताना 1 चमचा व्हिनेगर किंवा लिंबूचं पाणी घालायचं. यामुळे काय होतं, आपलं जे भांडं असतं ना खालचं ते काळपट पडत नाही असं त्यांनी सांगितले मला. आणि त्याच्यात लिहिलेलं सुद्धा आहे. आणि ॲक्च्युली अशा प्रकारची केअर असते अशा प्रोडक्टची. आणि हे स्टीलचं असल्यामुळे आपल्याला हे लॉंग टाईमही राहतं, त्यासाठी मी हेच घेतलं. आणि आज रक्षाबंधन आहे, रक्षाबंधन स्पेशल. आणि आज मी माहेरी गेली नाही. मला 2 भाऊ आहेत, दोघेही अनफॉर्च्युनेटली ते कामानिमित्त बाहेर असतात, त्यामुळे यावेळेला रक्षाबंधन ही राखी पाठवूनच झाली. आणि ह्यावेळेला मी ऑनलाईन रक्षाबंधन केलेलं आहे. आणि आज नारळी पौर्णिमा, तुम्हाला माहितीच असेल, नारळी पौर्णिमा विशेष नारळाची बर्फी किंवा नारळी भात बनविला जातो. आमच्याही भागात बनवतात. आमच्या घरी आमची मम्मी दर वेळेला गोड भात असा बनविते. तो मी कशी रेसिपी शेअर करते ही थोडक्यात मी तुमच्याशी शेअर करते. ज्या वेळेला आपण तो भात करत असतो ना, त्यावेळेला 1 चमचा तूप घालायचं आणि आपल्याला त्यामध्ये वेलची, लवंग घालून द्यायची आहे. खडे मसाले घालायचे नाही, चुकून खडे मसाले घालशीला काय. त्याच्यानंतर ते आपल्याला चांगलं त्या तुपामध्ये भाजून घ्यायचं. मग तुपामध्ये भाजून घेऊन झाल्यावर 1 तुकडा दालचिनीसुद्धाही घाला. आणि ह्या कपप्रमाणे तुम्ही 1 ग्लास पाणी घाला आणि ते चांगलं त्यामध्ये उकळायला द्या. आणि मी त्यामध्ये साखरही त्याचप्रमाणे 1 ग्लास घातलेली आहे. आणि ते आपल्याला चांगलं असं ढवळत राहायचं आहे. ॲक्च्युली लवंग, दालचिनी आणि वेलचिनी यामुळे भाताला खूप छान आणि स्ट्रॉंग असा फ्लेवर येतो. आणि आपलं माहीतच आहे बायकांचं, त्यानुसार आपण दुसरंही काम साईड बाय साईड करतच असतो. आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे. तुमच्याकडे हळद नसेल तर तुम्ही केसर घालू शकता. मी हळद घालते. हळदीमुळे काय होतं, पिवळटपणा हा कलर छान येतो आपल्या भाताला. आणि आपल्या बायकांची कामं माहीतच आहे, साईड बाय साईड करत असतो म्हटलंच ना, त्याप्रमाणे. आता माझी साखर संपली होती डब्यातली, तीही साखर मी आता डब्यामध्ये काढून घेते. ज्यावेळेला आपण साखर स्टोर करत असतो, आता तर पावसाळा चालू आहे, त्यासाठी मी साखर ज्यावेळेला काढून ठेवते त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 लवंगा घालून ठेवते. म्हणजे कशी साखर ओली राहिली तरी त्यामध्ये मुंग्या येत नाहीत. मला हाच प्रॉब्लेम येत होता. मी साखर काढून ठेवले की त्याला आतमध्ये काळ्या मुंग्या जमायच्या. मला ते समजत नव्हतं. मग मम्मी म्हणाली की त्यामध्ये 2 लवंग घालत जा, ठेवत जा, त्यामुळे तुझ्या साखरेला मुंग्या येणार नाही. आता मी तेच ट्रिक फॉलो केले, 2-3 वेळा केलेली आहे, ती तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. आणि
नक्की काय हरकत आहे. 2 लवंग घातल्यामुळे जर आपली साखर व्यवस्थित राहणार असेल तर आपल्याला काय हरकत आहे. आणि मी आता तांदूळ भिजत घातला होता थोडा वेळासाठी. तो आता मी एक गिरपाव सपात एक गिरपाव राहतो ना त्याप्रमाणे भात घेतला होता. तो मी आता पाण्यामध्ये 2 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि थोडा वेळ अर्धा तासासाठी ठेवून दिला होता. आता तो मी त्या ह्याच्यामध्ये घालून देते, पॅनमध्ये घालून देते आणि आपल्याला तो आता भात चांगला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. ॲक्च्युली नारळी पौर्णिमा म्हणजे त्यामध्ये ॲक्च्युली नारळ खवूनसुद्धा घालतात आणि मला हा भात असाच आवडतो. आमच्याकडे हा गोड भात म्हणून म्हटला जातो. हा आमची मम्मी करते गोड भात म्हणून. आणि जर तुम्हाला झटपट ही पाहिजे असेल आणि हेल्दी रेसिपी हवी असेल तर ही खूप हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या मुलांना डब्यातही देऊ शकता. काहीतरी गोड खावंसं वाटलं तर तुम्ही हा करूनही खाऊ शकता. मी हा आता केलेला आहे. त्यानंतर माझी जी बाहेरची कामं होती, संध्याकाळचे 4:30 वाजले होते. बाकीची मी बाहेरची कामंही आता आटपून घेते. तोपर्यंत हा माझा भात शिजवून घेईन मी. आणि थोडं माझं गार्डनमधील ही एक फेरफटका मारायचा आहे. मी संध्याकाळचा फेरफटका मी गार्डनमध्ये मारत असते आणि जे रिपोर्टिंग वगैरे करायचं असेल तर ते मी संध्याकाळच्या वेळेलाच करत असते. आता हा माझा टाईम आहे, मी टाईम आहे. आता मी वरती जाते तोपर्यंत हा भात माझा शिजून होईल. त्यानंतर शिजला की डायरेक्ट मी सगळं साफसफाई केल्यावर माझा भात तुमच्याशी शेअर करेन की कसा झालेला आहे. ॲक्च्युली सिंपल साधी रेसिपी आहे. यामध्ये काय जास्त असं टकमक असं जास्त काय घातलेलं नाही. मी साधी सिंपल रेसिपी आहे. खडे मसाले म्हणाले मी, नॉर्मल असे फ्लेवरवाले मसाले घालून साखर आणि भात घालून सिंपल साधा असा गोड भात केलेला आहे मी. संध्याकाळी भावाला व्हिडिओ कॉल केला होता. त्याला राखी भेटली. तो मला व्हिडिओ कॉल करून सांगत होता. त्याचे एक्सप्रेशन बघून खूप छान बरं वाटलं मला. आणि माझी राखी ओळख म्हणत होते मी. त्यानं बरोबर माझी राखी ओळखला आणि आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्ही तिघी बहिणी त्याला राखी पाठवून दिलं होतं आणि त्याच्याशी बोलून असा माझा दिवस गेला. चला बाय. कसा वाटला व्हिडिओ हा नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला थोडा तरी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. थँक्यू.